हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर आम्ही आलेली आहे आज माझ्या नंदेच्या घरी आणि आता आम्ही चाललोय मासे पकडायला. तिकडे जोरात पाऊस चालू आहे आणि तिकडे आमचे जे भाऊ आहेत ते गेले तिकडे वल्गण लावले काय ते तिकडे जाता आम्ही जाणार. आमचं जादू जादू ठीक आहे ना. आजीबाई बाय बाय. आम्ही निघतोय. हा रस्ता आम्हाला माहित नाही, आम्ही आता शोधत शोधत जादू जादू जादूला घेऊन चाललोय आम्ही. आणि यांच्या गावाचे रस्ते, आता गाव कुठलं आहे ते मी सांगत नाही, तुम्ही जर ओळखत असाल तर कमेंट मध्ये सांगा. भाई इधर कितना गली गली है, खाली चला रे निघाले. आम्ही आता जंगलात चाललोय, सगळ्याकडे जंगलच आहे. इकडचं पाणी तो मला अशी सर्दी झाली ना, पूर्ण सकाळपासून नुसती शिंकाच देते, एवढी सर्दी झाली. आवाज पण मला बसलाय. पाणी पिले तोंडात ना आणि आता निघायला लागलं नाकात ना. तर आम्हाला आता एवढा मोठा तळा पार करून जायचंय. ये तो बहुत ही हार्ड काम है. अरे रस्त्यावर माणसं थांबा, आम्हाला पण घेऊन जा. बघा इकडे एकाने आत्महत्या केलेली आहे. अभी कितना लंबा है रे. दोन जादू आमच्या पुढे चालले. माझ्या शिंका काय थांबतच नाही, नॉनस्टॉप चालू आहेत, नॉनस्टॉप. पाय सरकला ना, पाय सरकला ना. कुठे हो. अरे रस्ता माहिती आहे की नाही नक्की. सगळं गावालाच आहे, चालत पुढे पुढे. काय हॅलो. अरे आता गाडी स्लिप झाली, गाडी स्लिप होता विकेट पडता पडता वाचलेली आहे. सगळी शेत भरले तिकडे पाण्याने. तिथून कुठून जायला लागतंय. हॅलो खाली नाही शेतात. हे बघा पायांची हालत. शेतावर जायचं असेल ना, अशी चपला घालून कधी ठेवलं का. कपडा केलाय हातात काढून घेईन. चपलीच्या अवकात अशा चपला घालून यायचं नाही कधी शेतावर. असं मूर्खपणा करायचं नसतं. आम्ही केलंय. मला आता हातात घेऊन जाऊया पुन्हा. अरे रुको रे भाई मेरे लिए भी. या माणसाला असं वाटतं का इकडचंच रहिवासी आणि चाललंय मस्त पुढे पुढे. चला एक ओहोळ आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आपली चप्पल धुवून घेऊया. आता आमरे चपली माताजी तुला स्वच्छ करते मी. याच्यातून जाऊ का शेतातून. मी चालली आता शेतातून, सरळ शेतातून जाऊया. अरे ऐसे आलतू फालतू चीजें हम करते रहते हैं रे भाई साहब. शॉर्टकट लेने का जिंदगी में. फक्त फेरवा पडायला नको, नाही तर शॉर्टकट मला कायमच्या लक्षात राहील. अशा प्रकारे काटा टोचलेला आहे. पहिली अवस्था लागलेली आहे. एक काटा टोचला. मग तुम्ही मोठ्या याच्याने चालेल. कॉन्फिडन्स लेवल तुमची तर मोठी हाय. शेतावर जायचं शेतावर. मासे पकडायचे मासे. ती तिकडे समोर टपरी दिसते छोटीशी, तिकडे जायचं आम्हाला. तिकडे एकदम ते व्हाईट दिसतं छोटस तिकडे. मला द्या ना तुम्ही छत्री घ्या. एवढे सगळे ओहोळ पार करून चाललोय आम्ही, एक एक ओहोळ. तुरी आला तिथे, तुरी गोल्यात लोकांच्या तुरी पण. मासे आहेत की नाही माहित नाही, पण आम्ही एवढ्या एक्साइटमेंटने चाललोय तिकडे. मासे भेटायला पाहिजेत, नाही भेटले तर आमचा चांगलाच पोपट होणार आहे. आणि हा पाऊस आणि ही सर्दी या दोघांनी मला हैराण करून सोडलंय. किती तो पाऊस, नाकात नुसतं पाणी करत. शेंबडी सांगितलं, शेंबडी सांगितलं. नंदुरे बाई धावा धावा. ते बाई वरती वायर आहे.
बापरे डेंजर रस्ते ते इकडचे. हे रात्री पण जाऊन आलेत आम्ही, गेलो नाही कारण अंधार होता ना, घरात त्यांनी पाठवलं नाही. आता पण नव्हते पाठवत तर आम्ही जरा रिक्वेस्ट केली की आम्हाला जायचं फिरायचंच आहे. सो आता आलोय आम्ही फायनली. नाही मग लोकांचं भात पण उगवलंय यावर्षी, पाऊस जास्त आहे ना त्याच्यामुळे एवढा काही उगवलेला नाहीये, पातळच उगवलंय. कुठलं शेत आहे कुठला? हा आमच्या नंदबाईंचं शेत आहे. हा करणं पर्यंत एवढा मोठा आहे. 1 एकर असेल ना, 1-1.5 एकर. आणि इकडे पण छोटासा धबधबा आहे. धबधबा इथे पण मासे भेटतात पण आम्हाला इथे नाही पकडायचे, आम्हाला मोठ्या याच्यावर जायचं, ओळावर. छोटा ओळ आहे. इकडे एकाने आत्महत्या केलेली आहे. लोकांची शेती. मग तुम्ही लावले असता दोन काम झाले याच्यामध्ये शेतात मासे. ते बोलतात त्या शेतामध्ये पण मासे बघत बघत चला बघूया आपण दिसतो का दिसतो का. हा तिथे मासे असतात का? बाबा बरं थोडं शेत म्हणता इकडे पण आहे. अच्छा इकडे आमच्याकडे पाऊस गेल्यानंतर इथे मेथी लावतात आणि आमची किंवा इकडे आहेत. इथे इथे मांडलंय बघा, इथे असं मांडलंय. ओ माय गॉड. आणि दोघे जण तिकडे तिथे जाऊन बघूया आपण आले की नाही मासे कोणतरी आहेत तिथे. किती मासे भेटले? अरे हळू हळू. शी इथे तर फारची खळ आहे. ब्लॉगर त्यांचे भाऊ बसलेत तिकडे. हा ओहोळ त्यांचा. बघा किती पाणी आहे, आवाज येतो का पाण्याचा? आणि हे त्यांना ऑलरेडी मासे भेटलेले आहेत तिथे. पाठी पण आहे कुठे? पाठी आहे नाहीये. थांबा एवढे मासे भेटलेत आता. बघा किती मोठे मोठे मासे येतात. आम्ही यायच्या आधीच भेटलेत ते, आम्ही आता आलोय. कुठले मासे आहेत ते? करवाल्या. हा मल्या, एवढा मोठा मल्या. मी तर माझ्या लाईफ मध्ये हा फर्स्ट टाइम एवढा मोठा मल्या बघितलाय. मला आहे का डाकू आहे का माहित नाही, जास्त ते. हा मल्या ठीक आहे. हे आमचे काका. यो यो इथे इथे लावले. हे दोर दिसतो ना, हा दोर मानलाय तो. इथे लावले ती बोक्सी का काय असतं ते. आता जेव्हा काढतील तेव्हा दाखवते मी. चाललंय पाण्यात. ओ काय करायचं का? थांबतो घाबऱ्या घाबऱ्या. एवढा पाणी आहे. आमचं कपल बसलंय गाववाले. इथे जे सुरुवातीचं दाखवलेलं ना मी, तिथे आता मासे काढायला लावले. 1 मिनिट दाखवतो भेटलेत की नाही. काय तरी आहे ना, आहे वाटतं. एक मासा भेटलेला आहे तुमचा. पिशवी एवढा पिशवी जास्त कचरा एक मासा भेटायची तुझा. किडी वगैरे पण असलं काही शेतात नाही. आता इथलं जे मांडले ते काढायला लावले, खेचायला लावले. ही जाळी आहे त्याच्यामध्ये ते हे टाकलेलं असतं. मग ते बघू माझ्या याच्यामध्ये किती मासे भेटतात तर. बघू आता किती किती मासे आलेत तर. जय मासे. एक पण नाही, एक पण नाही, सगळा कचराच आहे. छोटूसा आहे. छोटे छोटे. 1 तासात फक्त 2 मासे. 1 तासात फक्त 2 मासे. ओनी ओनी तो 2 मासे. एवढ्या लांब आलो आणि आम्हाला फक्त 3 मासे भेटले. आमचे लकच नाही. सगळी लास्टच माझ्या ब्लॉग मध्ये येणार. मासे फक्त 3 मासे भेटले, फक्त 3. मला वाटलेलं असे मस्त मोठे मोठे मासे भेटतील एकदम. म्हणजे घरी आणलेले त्यांनी खूप मोठे मासे, ते मी दाखवायला विसरले. आणि
आणि आता इथे म्हटलं इथे पण असतील, पण इथे काही नाही, फक्त 3 मासे भेटते. ते उंशे चिंटू शे. एक मिनिट, चिंटूचा मॅच आहे विजवते बाबा, विजवते 3 आहेत. हो सोड, इकडे आहेत ना, इधरचे हे आधीचे भेटलेले आहेत ते, आणि आम्ही आता आलो ना, आम्हाला 3च भेटले. आधीचे एवढे मोठे मोठे भेटले. चला आता आमच्या बाजूला आम्ही घेऊन चाललोय घरी, कारण आता पाणी जास्त वाढले ना, मासे येत नाही, आणि जास्त पाणी असलं का हे वाहून जातं, त्याच्यामुळे आता घरी चाललोय. नंतर जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा येऊन रिटर्न लावतो इथे. इकडे पॅकिंग चालू आहे. सो आता आम्ही घरी चाललोय, कारण आता पाऊस खूप आला आणि मासे पण नाही भेटत, तर आम्ही आता चाललोय रिटर्न घरी. आता इथे तर भेटले पण ते आता लगेच नाही भेटणार, नंतर त्याच्यासाठी नंतर यायला लागेल. आम्हाला नंतर यायला टाईम नाही आहे, कारण आम्हाला घरी पण जायचं आहे, आमच्या घरी. चला रे, भरपूरच पाऊस झाला. तर आता आम्ही घरी चाललोय, कारण खूप जोराचा पाऊस झाला आहे आणि मासे पण काय भेटत नाही. सो आता आम्ही घरी जातो आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते बघा. आम्ही आलेलो मोठ्या हौशीमध्ये, म्हणजे जास्ती मासे भेटतील असं, पण ते काय भेटले नाही, फक्त 3च मासे भेटले. कारण पाऊस जास्त आहे ना, त्याच्यासाठी पाऊस नाही लागत, म्हणजे लागतो पण एवढा पण नाही, थोडा कमी लागतो. पण हा जरा जास्तीच पाऊस झाला, त्याच्यामुळे मासे तर काय भेटले नाही. आता आम्ही चाललोय असेच रिटर्न, माशासोबत चाललो आम्ही आता. सगळीकडे नुसतं पाणी 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 पाणी, सगळीकडे पाणी. आणि हे आमचे 2 मेंबर पुढे चालले मला दाखव. सो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण मी पूर्ण भिजलेली आणि मी एवढ्या पावसामध्ये ब्लॉग नाही बनवू शकत. सो बाय बाय.